नमस्कार, रॉयल मार्केट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की मोबाईलवर तुम्हाला टच पॉईंट लावायचा असेल तर या ठिकाणी जसं की व्हिडिओ एडिटिंगसाठी किंवा यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवत असाल त्याला टच पॉईंट हा खूप इम्पॉर्टंट आहे। चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम तुम्हाला सेटिंगमध्ये यायचं आहे। सेटिंगवर आल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अबाउट डिव्हाइसच्या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे। आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दाखवलं जाणार आहे। तर ह्या ठिकाणी व्हर्जन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करून एक तुमचा जो पॅटर्न या ठिकाणी डेव्हलप मोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। जसं की आता डेव्हलप मोड या ऑप्शनवरती झालं तर परत तुम्हाला यायचं आहे सेटिंगवरती। सेटिंगवर आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा तुम्हाला एक सेटिंगमध्ये जायचं आहे। आता या ठिकाणी बघूया आपण जसं की ॲडिशनल सेटिंग या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे। खाली स्क्रोल करा। आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा डेव्हलप ऑप्शन हे ऑप्शन तुम्हाला दाखवलं जाणार आहे। तर या ठिकाणी दाखवल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला इझिली खाली यायचं आहे। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला जे ॲप्स हे दाखवलं जाणार आहे। चला तर आपण ह्या ठिकाणी ॲप्स बघूया। ठीक आहे, सगळ्यात प्रथम तुम्हाला या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी एक शो, आता बघा ह्या ठिकाणी हा पॉईंट बघा पहिला होता का, हा होता टच पॉईंट स्क्रीनचा। त्याच्यानंतरला हे सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे जे व्हिडिओ आपण बघतो किंवा राईट वगैरे कोण्या ठिकाणी काय करायचं आहे, जसं की यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डर करतात त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी असं आणि जे पॉईंट आहे याला म्हणतात, आता या ठिकाणी आपण जो पॉईंट गेला तर याला म्हणतात टच पॉईंट। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपण जे पण ॲप्स ओपन करतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला लोकांना सांगायची किंवा माहिती सांगायची आहे, सेटिंग सांगायची असेल तर आपल्याला हा पॉईंट हा ओपन करावं लागतं। तर तुम्ही याला ऑफ सुद्धा करू शकता। या ठिकाणी बघा या ठिकाणी झाला ऑफ झाला, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऑन सुद्धा करू शकता। तर या ठिकाणी ऑन झाला। जे यूट्यूबवर आहे त्याला टच पॉईंटची जरूरत आहे ते व्यक्ती ह्या ठिकाणी सर्वप्रथम जास्त यूज करतात आणि सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा ॲप्स टच पॉईंट हा असायला हवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही टच पॉईंट हा तुमच्या स्क्रीनवर आणू शकता। त्याला बंद करण्यासाठी तुम्ही जी सेटिंग आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता। जसं की पहिलं सेटिंगवरती जायचं, सेटिंगवर आल्याच्या नंतरला जसं की तुम्हाला बंद करायचं आहे आता तर या ठिकाणी ॲडिशनल सेटिंग हे ऑप्शन दाखवत आहे। ॲडिशनल सेटिंगवर ऑप्शन गेल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करून खाली डेव्हलपर ऑप्शन या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे आणि आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी खाली घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ऑप्शनसुद्धा शो करेल। तुम्हाला कधी चालू करायचं असेल किंवा बंद करायचं असेल तर या ठिकाणी शो, तर या ठिकाणी बंद केलं, या ठिकाणी आपल्याला चालू करायचं तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही चालू बंद या ठिकाणी करू शकता। आणि जे सरळ सरळ जे यूट्यूबवर आहे जे स्क्रीन रेकॉर्डर करता यासाठी एक अत्यंत उपयोगी पडणारा जे टच पॉईंट आहे तर तुम्ही कंपल्सरी आम्ही सुद्धा यूज करतो, तुम्ही सुद्धा यूज करा। तर अशा प्रकारे तुम्ही हा टच पॉईंटचा उपयोग घेऊन आपल्या व्ह्यूजवर आपल्या व्हिडिओवरती चांगल्या प्रकारे समोरच्या व्यक्तीला माहिती सांगू। म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेतीवरची योजना किंवा जे शासकीय योजना हे आमच्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतात। ठीक आहे, धन्यवाद।